Hello students, we as Matrix Science Academy are launching online mock tests for all the students in Maharashtra preparing MHT CET 2020. This test is a paid test. आता पेड ऐकल्यावरती बऱ्याच जणांचा मूड ऑफ झाला असेल की सर एवढ्या महिने तुम्ही जर काय फ्री कंटेंट दिला आहे, फ्री लेक्चर्स दिले आहेत, फ्री मटेरियल दिला आहे, स्टडी मटेरियल, फ्री टेस्ट सिरीज दिली आहे, मेंटी क्विज पण फ्री दिली आहे, तर मग हीच टेस्ट का कॉस्टिंग आहे? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे सगळं जे काही प्रोव्हाइड केले ते याच्यासाठी मला कुठला वेगळा चार्ज लागला नाही. इवन तो मेंटी वगैरे किंवा तुमच्यासाठी पेपर्स बनवण्यासाठी थोडंफार कॉस्टिंग लागायचं, बट ते कॉस्टिंग वॉज इन माय स्कोप. मी जेवढा बेअर करू शकतो त्या स्कोपच्या वेल विदिन इट वॉज. बट आता जर काही मला तुम्हाला हे ऑनलाईन मॉक टेस्ट प्रोव्हाइड करायचे असतील तर आय हॅव टू परचेज इट फ्रॉम समवेअर. एक प्लॅटफॉर्मवर मी परचेस करीन अँड आय विल बी प्रोव्हाइडिंग इट टू यू. आणि त्यासाठी I need to take certain bare minimum amount from you, because if I don't charge you, त्या केसमध्ये it will become very difficult because number of students खूप लार्ज असणार आहेत. एवढे लार्ज स्टुडंट्सचा सगळ्यांचा कॉस्ट we can't bear. So we have to bear some part, you have to bear some part. So what we have done is we have kept it to bare minimum. कमीत कमी जेवढं तुमच्याकडनं आम्हाला चार्ज करता येईल तेवढं तुम्हाला मी चार्ज करणार आहे. The charge for the mock test series is only ₹200. अँड त्याच्यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट्स असणार आहेत, फुल पोर्शन मॉक टेस्ट 5, आणि एक्झॅक्टली CETच्या पॅटर्नप्रमाणे असणार आहे. आता तुम्हाला मी ह्याच्या डिटेलमध्ये सांगतो की काय एक्झॅक्टली आहे आणि काय डिफरंट आहे. बघा, नॉर्मली तुम्हाला बरेच प्लॅटफॉर्म्सवरती मॉक टेस्ट मिळत असतील. काही पेड असतील, काही स्वस्त पेड असतील, काही महाग पेड असतील, काही फ्री पण असतील. बट तुम्ही ही टेस्ट का घेतली पाहिजे? दिस इज नॉट ॲट ऑल अ प्रमोशनल व्हिडिओ गाईज. ओके, ह्याच्यामध्ये प्रॉफिटसाठी बिलकुलही मी प्रमोट करत नाही आहे. द ओनली थिंग इज आय वॉन्ट दिस टू स्प्रेड टू मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स जे लोक CET प्रिपेअर करतात. सो जर जास्त स्टुडंट्स पार्टिसिपेट होतील तर आपल्याला एक चांगला मोठा सेट मिळेल, ज्या सेटमधनं आपल्याला आपला रँक वगैरे काढणं सोपं पडेल. ओके, सपोज 1000, 2000, 5000 स्टुडंट्स अपियर फॉर दिस टेस्ट. इट विल बी द बेस्ट डिसिजन, इट विल बी द बेस्ट थिंग की आपल्याला त्याच्यातनं रँक काय येतोय हे खूप तुमच्या फायद्याचं राहील. आता या टेस्टमध्ये एक्झॅक्टली काय आहे याच्याबद्दल आपण बोलूयात. तर पहिली गोष्ट, टेस्ट ऑनलाईन देण्याचे बेनिफिट्स तुम्हाला माहीत असतीलच की तुम्ही पॅटर्न तुम्हाला समजून जाईल की CETचा ॲक्च्युअल पॅटर्न काय असतो. तुम्ही पेपर पेन टेस्ट देत असाल, तुम्ही ऑफलाईन डाउनलोडेड पेपरवरती टेस्ट देत असाल, तर ती टेस्ट देणं आणि ऑनलाईन टेस्ट देण्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि प्लीज लास्ट 10 डेजमध्ये डोंट टेक एनी काइंड ऑफ रिस्क. आय वुड सजेस्ट तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्या. नॉट नेसेसरी तुम्हाला ही टेस्ट नसेल घ्यायची तरी चालेल, बट ॲटलिस्ट गिव्ह सम ऑनलाईन मॉक टेस्ट. परफॉर्म अंडर क्लॉक प्रेशर. अंडर क्लॉक म्हणजे तुम्ही क्लॉक टायमर चालू असतो समोर आणि तुम्ही त्या प्रेशरमध्ये जेव्हा पेपर सॉल्व्ह करता त्यावेळेसचं जे एक्सपिरियन्स आहे तो फायनल CET एक्झामचा एक्सपिरियन्स तुम्हाला आधीच मिळत असेल तर त्याचा खूप फायदा होईल. CETच्या एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही गडबड नाही करणार फायनल एक्झामच्या पेपर वेळेस, इफ यू प्रॅक्टिस इनफ बिफोर दी CET एक्झाम. आणि थर्ड आहे कलर सिस्टम. तुम्हाला माहिती असेल आपण ऑलरेडी एक लेक्चर पण घेतलेलं त्याच्यावरती की मॉक टेस्ट ॲक्च्युअलमध्ये कशा असतात CETच्या, आणि त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं वेगवेगळ्या कलर कोड्सबद्दल. व्हिजिट केलेला क्वेश्चन, व्हिजिट नाही केलेला क्वेश्चन, व्हिजिट करून आपण मार्क फॉर रिव्ह्यू करून पुढे गेलेलो क्वेश्चनचे कलर काय असतो, मग त्याला न मार्क करताच मार्क फॉर रिव्ह्यू करून पुढे गेलेलोच अर्थ काय असतो, हे सगळे वेगवेगळे क्वेश्चन्स असतात. आता या सगळ्यांचा तुम्हाला एक्सपिरियन्स येणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 2 मॉक टेस्ट तर CETनेच दिल्या आहेत, बट त्याचा रिझल्ट येत नाही आहे आणि त्या मॉक टेस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सनीच बनलेल्या आहेत. तुम्हाला एक स्टँडर्ड मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याची गरज आहे अँड वी आर प्रोव्हाइडिंग यू 5 मॉक टेस्ट्स. सी, मॉक टेस्ट आम्ही ज्या बनवतोय मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी, तर त्या मॉक टेस्टच्या काही हायलाईट्स, काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी ते सांगतो. सगळ्यात पहिलं तर जे 50 प्रश्न फिजिक्सचे असतील ते मी स्वतः बनवणार. प्रश्न बनवणारे म्हणजे मी स्वतः सिलेक्ट करणारे क्वेश्चन्स की जे क्वेश्चन्स तुमच्यासाठी प्रॉबेबली थोडे नवीन असतील किंवा ॲटलिस्ट ते क्वेश्चन्स CETच्या खूप वरच्या लेवलचे नसतील किंवा खूपच इझी लेवलचे नसतील. ऑल द क्वेश्चन्स विल बी एक्झॅक्टली CET लेवल क्वेश्चन्स. सो क्वेश्चन्स विल बी डिझाइन्ड बाय दी एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज ॲट मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आमच्या क्लासमध्ये जे कोणी टीचर्स खूप वर्षांपासून शिकवणारे टीचर्स आहेत आणि एव्हरीवन इज हायली एक्सपिरियन्स्ड इन दिस मॅटर.
and every teacher is well qualified to set these papers. So papers will be set or papers will be designed by these faculties. आणि त्यानंतर नॉर्मली सगळ्या मॉक टेस्ट तुम्ही जर काही बघितल्या बाहेरच्या तर त्याच्यामध्ये व्हिडिओ सोल्युशन्स मिळत नाही. सोल्युशन्स नॉर्मली तुम्हाला पेपरमध्येच मिळतात. सो तुम्हाला सोल्युशन्स तर मिळतीलच, पेपर्स झाल्यावरती लगेच सोल्युशन अवेलेबल होतीलच, बट तुम्हाला आम्ही त्याचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ज्याच्यामध्ये सॉल्विंग रिक्वायर्ड असतं त्याचे आम्ही तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन्स यूट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड करू. इन केस एखाद्या स्टुडंटला नाही घ्यायची हे टेस्ट, नो प्रॉब्लेम, तुम्ही हे सगळे व्हिडिओ सोल्युशन्स बघा, तुम्हाला सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिसतील. ओके, सो व्हिडिओ सोल्युशन्स विल बी अवेलेबल इन द चॅनल. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे अवेलेबल आम्ही करून देऊ. नंबर ऑफ टेस्ट टोटल 5 आहेत. टार्गेट फॉर 2020 इयरसाठी आहे. CET देणारे मुलं एलिजिबल आहेत आणि इंग्लिशमध्ये पेपर असतील, जसं CETचा पेपर नॉर्मली असतो. शेड्यूल बघून घ्या कसा आहे. 3 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 9 आणि 10 हा पूर्ण प्रॉपरली PCMच्या स्टुडंटसाठीच आहे. PCMसाठी आहे, PCB नाही, याच्यामध्ये फक्त PCM आहे. ओके, सो हे 5ही पेपर्स PCMसाठीच आहेत आणि प्रॉबब्ली PCMचा 12th पासून चालू होती माझ्यामध्ये एक्झाम, तर तुमचे हे 5 पेपर 12thच्या आधी होतील. हे पेपर्स तुम्ही ह्या 2 टाइम स्लॉटमध्ये देऊ शकता. तुमच्या जो काही तुमचा स्लॉट येतोय हॉल तिकीट आल्यानंतर, हॉल तिकीट जेव्हा तुमचं येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमचा स्लॉट मॉर्निंग आहे का इव्हनिंग आहे. जो काही तुमचा आफ्टरनून किंवा मॉर्निंग स्लॉटमधला जो कोणता स्लॉट असेल त्या स्लॉटलाच तुम्ही तो पेपर द्या, तर दॅट विल हेल्प यू. या टेस्टचं प्राइसिंग जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, इट इज 200 ओनली फॉर 5 टेस्ट. इन केस बघा 200 इज नॉट अ व्हेरी बिग कॉस्ट, बट इन केस काही स्टुडंट्सना जेन्युइनली प्रॉब्लेम असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा मला. आय विल बी बेअरिंग युअर कॉस्ट, डोंट वरी. जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. दिस इज नॉट ओनली फॉर प्रॉफिट, दिस इज टू हॅव अ मॅक्सिमम रीच. मी आधीच सांगितलं तुम्हाला, मला सगळ्या मुलांना फ्री नाही प्रोव्हाइड करताना, जे खरंच गरजू आहेत त्यांच्यासाठी आय कॅन प्रोव्हाइड इट फॉर फ्री, बट जेन्युइन रिझन असेल तर. ओके, सो if the reason is genuine, I will 100% bear the whole cost on me. Last date of registration is the 1st of October till 9 PM. कसं रजिस्टर करायचं आहे तर त्याच्या पण मी तुम्हाला डिटेल्स देईन. जे काही डिटेल्स आहेत ते नीट ऐका. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका नाही राहिला पाहिजे, म्हणून मी आत्ता जे सांगतोय ते नीट ऐका. रजिस्ट्रेशनमध्ये फक्त दोनच स्टेपचं रजिस्ट्रेशन, बिलकुल खूप मोठं रजिस्ट्रेशन आहे असं नाही, 2च स्टेपचं रजिस्ट्रेशन. पहिला स्टेपचं रजिस्ट्रेशन आहे की तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता पेमेंटचे जे काही डिटेल्स असतात ना, तर एक तर गुगल पेचं अकाउंट, आणि जर गुगल पे नसेल तर तुम्ही बँक ट्रान्सफर, ऑनलाईन ट्रान्सफर, NEFT, RTGS, IMPS किंवा तुम्ही बँकेत जाऊन भरणार असाल तर बँक डिटेल्स आणि गुगल पे हे दोन्हीही डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाइंड द डिटेल्स. तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला करायची आहे, यामधलं काहीतरी एक गुगल पे करा किंवा इंटरनेट बँकिंग करा. दोन्ही मधले एखादं पेमेंट झालं, दोन्हीमधनं तुम्ही एक कुठला तरी मोड थ्रू पेमेंट केलं, तर पेमेंट केल्यावरती तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन डिटेल्सचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. समजा तुम्ही गुगल पे थ्रू केलं तर लगेच तुम्हाला तिकडे एक्नॉलेजमेंट येतं, टेक द स्क्रीनशॉट ऑफ इट. जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग थ्रू करतायत, टेक अ स्क्रीनशॉट ऑन इट. जर तुम्ही बँकेत जाऊन भरताय तर यू विल गेट द बँक रिसिट. तो त्याचा फोटो तुमच्याजवळ राहू द्यात, कारण की तो सेकंड स्टेपमध्ये कामात येणार आहे. फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही पेमेंट कराल, पेमेंट करून स्क्रीनशॉट घेऊन ठेवाल त्याचं ॲज अ प्रूफ. आणि सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच प्रोव्हाइड केलेला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स भरायचे. पर्सनल डिटेल भरताना कोणतीही मिस्टेक करू नका. मोबाईल नंबर रॉंग टाकला, मेसेज येणार नाही तुम्हाला ID पासवर्डचा. तुम्ही नाव वगैरे चुकीचं टाकू नका, नाव वगैरे करेक्टच टाका. सो पर्सनल डिटेल्स नीट भरा. एंटर ट्रान्झॅक्शन ID, जो काही ट्रान्झॅक्शन ID असेल तो तिथे एंटर करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पण अटॅच करा. अटॅचमेंटसाठी एक तिथे ऑप्शन असेल, सो अपलोड करायचं, इमेज अपलोड करण्यासारखं अपलोड करून टाका अटॅच. वन्स यू रजिस्टर, तुम्हाला एक 24 आवर्समध्ये टेस्टचा ID आणि पासवर्ड हे प्रोव्हाइड केले जाईल. मग त्या ID पासवर्डला कुठे वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे, ह्याच्यासाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ आम्ही अपलोड करू. यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ अँड देन you can give those tests according to the schedule that I have already given you. 3rd, 5th
7th, 9th आणि 10th असे 5 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्ट एकदम प्रिसाइजली डिझाईन केलेली असेल. प्रत्येक टेस्ट मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट देणार आहेत. सो जेवढे जास्त स्टुडंट्स देतील तेवढा आपल्याकडे मोठा सेट मिळेल, ज्याच्यातनं आपला रँक काढणं खूप चांगलं जमेल आपल्याला. ओके, सो टेस्ट ऑनेस्टली द्यायचे सगळ्यांना. टायमिंग जो असेल तो ऑब्व्हियसली तिथे फॉलो केला जाईल. आपण नॉर्मली काय होतं की ऑफलाईन जेव्हा टेस्ट देतो त्यावेळेस आपण टायमर 2-4-5-1 मिनटं पुढे गेला तर चालतो आपल्याला, पण इथे तसं नाही चालत. इथे आपोआप तुमचा पेपर ऑटो सबमिट होतो जसं CETला होणार आहे. सो सेम मेथडनी इथं होणार आहे. सो मेंटेन करा, प्रॉपर वेमध्ये तुम्ही तो पेपर द्या आणि आय होप सगळेजण मॅक्सिमम लोक रजिस्टर करतील ज्यांना हे आवडलं आहे. समजा काही जणांना जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, नो प्रॉब्लेम. काही जणांनी ऑलरेडी मॉक टेस्ट परचेस करून ठेवल्या असतील आणि जर तुम्हाला त्या मॉक टेस्ट स्टँडर्ड वाटत असतील आणि असतीलही स्टँडर्ड ते, तर तुम्हाला काही गरज नाही आहे मॉक टेस्ट परचेस करायची. यू कॅन कंटिन्यू विथ दॅट. बट इन लास्ट 10 days you have to give at least 5 to 7 good quality test. Believe me, difficult टेस्ट देऊन खराब नका करून घेऊ तुमचं कॉन्फिडन्स आणि खूपच पानसट टेस्ट देऊन एकदम हवेत जाऊ नका. जे CETला येणार आहेत, ज्या लेवलचे CETला प्रश्न येत आहेत मागच्या काही वर्षांपासून आणि ह्या वर्षी येऊ शकतात, अशा प्रश्नांवरती आपल्याला प्रॅक्टिस करायची, अशा प्रश्नांची मॉक टेस्ट द्यायची. मी पर्सनली तुम्हाला सांगू शकतो की असे मॉक टेस्ट मी बघितले आहेत मार्केटमध्ये ज्या फ्री आहेत, बट त्यांची लेवल JEEची लेवल आहे. आणि आपल्याला बघा, या 10 दिवसांमध्ये तुम्ही जे मॉक टेस्ट देताय ना हे खूप सिलेक्टिव्ह पाहिजे, कारण की हे 10 मॉक टेस्ट परत कधी तुम्हाला देता नाही येणार आहे, हा टाईम परत नाही येणार आहे. सो हे 10 टेस्ट किती चांगले आहेत हे जास्त मॅटर करतं रादर दॅन किती तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करता. एखादा मुलगा 20 टेस्ट सॉल्व्ह करतो रोज 2, पण त्या टेस्टचे जी काही लेवल आहे ती CETच्या खूपच खाली आहे किंवा खूपच वर आहे, तरी त्याचा फायदा होणार नाही. आणि एखादा स्टुडंट फक्त 5 ते 7 मॉक टेस्ट देतो जे एक्झॅक्ट CET लेवलच्या, तर त्याला त्याचं ॲक्च्युअल असलियत कळेल की काय प्रिपरेशन आहे, किती स्कोर येऊ शकतात. सो गिविंग प्रॉपर मॉक टेस्ट इज द की इन दीज लास्ट 10 days. ओके, सो आय होप तुम्हाला हे मॉक टेस्ट आम्ही जे प्रोव्हाइड करतोय तुम्हाला ते नक्की आवडेल. तुम्ही रजिस्टर कराल होपफुली. आणि जर तुम्ही घेतला असेल तरी मी परत रिपीट करतोय, परत सेकंड डबल घ्यायची काहीही गरज नाही आहे. इट इज ऑल अप टू यू. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.